नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चांगले आहात ना? तुम्ही चांगला असाल मी अशी आशा करतो आणि आजच्या आपल्या या म्हाडाच्या नवीन विषयाला आपण सुरुवात करूया. तर आज म्हाडाचा रिझल्ट होता. आज आहे 28 जानेवारी 2025. तर याच दिवशी म्हाडाची लॉटरीची सोडत आज होणार होती. तर वेबसाईटला बरेच जे अर्जदार आहेत तर ते लॉग इन करून चेक करत होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव म्हाडाने त्यांचा रिझल्ट हा पुन्हा एक दिवस पुढे पोस्टपोन केलेला आहे. तर तो पुढे ढकललेला एक दिवस. तर हा उद्या कधी आहे? तर उद्या 29 जानेवारी 2025 या रोजी दुपारी 1च्या नंतर हा तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी तुमच्या लॉग इनला दिसणार आहे. मित्र हो, आपण housing.mahada.gov तर ही जी वेबसाईट आहे आपण ही ओपन करतोय आणि ह्यातले हे मेनू आहेत आणि ह्या मेनूला आपण जे न्यूज आहे आपण त्यात बघूया. न्यूजला काही आलेलं आहे का आपण त्याला क्लिक करून बघूया. तर ह्या न्यूजमध्ये एक नवीन काहीच नाही आहे. तर इथे पुणे बोर्ड आहे, नंतर कोकण बोर्ड आहे, पी म्हणजे पुणे बोर्ड, असे काही पी आणि बी बघा, के म्हणजे कोकण बोर्ड. तर इथे काही पुढे फायनल लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड अँड रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स हॅज बीन पब्लिश्ड. तर हे जुनंच आहे. तर इथं नवीन काही आलेलं नाही आहे. तर तुम्हाला ही सर्व जे मेनू आहेत तर ह्यातले मेनू होम आहे, न्यूज आहे, क्विक लिंक्स आहे, हेल्प आहे, सर्टिफिकेट्स जनरेशन आहे, व्ह्यू लाईव्ह स्कीम आहे, ओल्ड लॉटरी स्कीम, पब्लिश्ड ॲप्लिकेशन्स आणि ड्रॉ रिझल्ट. तर हे सर्व मेनू तुम्हाला हे क्लिक करून बघायचे आहेत. तर आपण ड्रॉ रिझल्ट ह्याला सध्याला क्लिक करूया. इथे क्लिक करून बघूया. ॲप्लिकेशन नंबर एंटर करायचा आहे आणि इथे खाली आहे सर्च. तुम्ही तो सर्च करू शकता. ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर मग सर्च म्हणा आणि तुमचा नंबर तुमचा ह्या ठिकाणी अलाउड झालेला आहे किंवा नाही, तुमचा नंबर या म्हाडाच्या स्कीममध्ये लागला आहे की नाही तुम्हाला हे ताबडतोब समजेल. तर ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर कोकण, नाशिक, मुंबई आणि पुणे तर या चारही भागामध्ये एकूण 6,294 इतक्या फ्लॅटसाठी ही लॉटरी होणार आहे आणि त्यासाठीच जे अर्जदार आहेत ते प्रतीक्षा करत आहे, परंतु त्यांची जी प्रतीक्षा आहे ते पुढे पुढे लांबत चाललेली आहे. तर त्याच्यामुळे थोडेसे लोक डिस्टर्ब झालेले आहेत. तर मित्र काही काळजी करू नका. उद्या दुपारी म्हणजे 19 तारखेला 1 वाजता तुम्हाला ही लॉटरी डिस्प्ले होणार आहे असं अधिकृत माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि तर तुम्ही त्या ठिकाणी हे तुमची लॉटरी चेक करू शकता. आणि PMRD जे आहे सेक्टर नंबर 12 भोसरी या ठिकाणचं आणि वालेकरवाडी या ठिकाणी सेक्टर क्रमांक 30 आणि 32 तर यासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे तर त्यांना पण थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. तर नवीन जे वेळापत्रक आहे ते लवकरच येणार आहे. तर त्यांच्या न्यूजमध्ये किंवा वेबसाईटला पण त्या ठिकाणी पोस्टपोन असं म्हणलेलं आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे PCMC. तर हे तिन्ही वेगळे आहेत. म्हाडा हे वेगळं आहे, PCMC हे वेगळं आहे आणि PMRD हे पण वेगळं आहे. तिन्ही डिपार्टमेंट हे वेगळे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असं गोंधळ करू नका की PCMC, म्हाडा आणि PMRD हे एकच आहे का? तर अजिबात एक नाहीये. तिन्ही पण सेक्शन हे वेगळे आहेत. प्रत्येकाचे कारभार वेगळे आहेत आणि प्रत्येकाची लॉटरी ही वेगळीच डिस्प्ले होणार आहे. तर सध्याला चालू आहे म्हाडा. तर म्हाडाची जी लॉटरी ती उद्या आहे दुपारी 1 वाजता आणि PMRD जे आहेत तर ते बरेच जे आपले अर्जदार आहेत ते विचारतात की याची लॉटरी कधी होणार आहे. तर लवकरच त्याही लॉटरीचं जे वेळापत्रक आहे ते तुम्हाला मी सांगू. तसेच PCMC म्हणजे लुडोगाव या ठिकाणी सध्याला जे 1190 फ्लॅटचं सध्याला वर्किंग चालू आहे. तर PCMC म्हणजे काय? तर पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे PCMC हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये जे रहिवासी राहत आलेले आहेत तर त्यांच्याकरता या फ्लॅटची निर्मिती ही PCMC करत असते. तर ते आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी त्याचं उत्पन्न 3 लाखापर्यंत आहे. तर तो वर्ग म्हणजे हा EWS या प्रवर्गात त्यांचा समावेश होतो, या 3 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा. तर EWS म्हणजे काय की इकॉनॉमिकली विकर स्कीम म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक यांचं उत्पन्न 3 लाखापर्यंत आहे. अशा लोकांसाठी PCMC कडून या ठिकाणी घरांची निर्मिती केली जाते. तर म्हाडाचे जे 4 शिक्षण आहेत नाशिक, मुंबई,
पुणे आणि कोकण, तर या 4 भागापैकी फक्त पुणे आणि मुंबई या 2च विभागाची लॉटरी ही उद्या 29 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता डिस्प्ले होणार आहे. तर मित्र, तुम्ही याची नोंद घ्यावी. तर आजचा आपला हा जो विषय आपण या ठिकाणी थांबवू. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा, नेहमी आनंदी राहा. भेटूया दुसऱ्या माहितीमध्ये. धन्यवाद. थँक्यू. बाय.